हॅलो डिअर स्टुडंट, गुड मॉर्निंग. मी आशिष पळसकर आपल्या सर्वांचं या SVBT यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज जे आहे आपण जाणून घेणार आहे, आपल्याला जसं की माहिती आहे येणाऱ्या ऑगस्टमध्ये RRB PO क्लर्क आणि SOच्या एक्झाम्स आहेत. ठीक आहे, तो नियर अबाउट आपण जर बघितलं 1 तारखेपासून, आपण 1 जुलैपासून जर कन्सिडर केलं तर आपल्याला नाही की तर ऑगस्टपर्यंत आपल्याजवळ 50 डेज आहेत. म्हणजे 50 डेजची आपण कशा प्रकारे प्लॅन करायला पाहिजे, आपली काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. कधी कधी काय होतं मित्रांनो, बघा की आपल्याकडे नॉलेज तर सर्व काही असते, म्हणजे टॉपिक झालेले असतात, पण कुठला टॉपिक इम्पॉर्टंट आहे, कुठल्या टॉपिकला फोकस करायला पाहिजे, कुठल्या टॉपिकवरून किती क्वेश्चन्स येतात एक्झाममध्ये. ठीक आहे, तर हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे लास्ट 4 इयर्सचे कट ऑफ, म्हणजे क्लर्कचे काय कट ऑफ होते, POचे काय कट ऑफ होते. ठीक आहे, एक्झाम पॅटर्न कसा असतो आणि कुठल्या टॉपिकला महत्त्व द्यायला पाहिजे, कुठल्या टॉपिकची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि कुठल्या टॉपिकची प्रॅक्टिस कशा प्रकारे करायला पाहिजे. आणि सरतेशेवटी आपण व्हिडिओमध्ये हे सुद्धा बघणार आहे की आपली अकॅडमी तुम्हाला तुमचा एम अचीव करण्यासाठी कशा प्रकारे हेल्प करेल, ते पण आपण लास्टमध्ये व्हिडिओच्या बघूया. तो व्हिडिओला शेवटपर्यंत जुळलेला म्हणजे RRBचा प्रत्येक छोटा क्लू तुम्हाला भेटेल आणि एक्झाम कशी सॉल्व करायची, पेपर सॉल्व करताना काय माइंडसेट असायला पाहिजे, या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती पडतील. ठीक आहे, तो वेळ न गमावता आपण व्हिडिओला स्टार्ट करू. तर सर्वप्रथम जे नवीन विद्यार्थी आहेत है ना, ज्यांनी लास्ट इयर क्लासेस केले किंवा काहीतरी ऑनलाईन वगैरे केलेलं असेल, तर आता एक्झाम पॅटर्न माहीत नाही राहतं, एक आपण थोडंसं पहिले एक्झामबद्दल बघून घेऊ. तो आता POचा प्रिलिम्स किंवा क्लर्कचा प्रिलिम्स, दोन्ही याचे प्रिलिम्स जे आहे ते सेम आहे. RRBमध्ये आपल्याला माहिती आहे एक प्लस पॉईंट आहे की RRBमध्ये प्रिलिम्समध्ये इंग्लिश हा नसतो, फक्त 2च सब्जेक्ट आहे. ठीक आहे, तो 2 सब्जेक्ट कुठले कुठले आहेत आपल्याला, तो एक आहे रिझनिंग ॲबिलिटी, ज्याचे 40 क्वेश्चन आहे, 40 मार्क्स आहे, आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी ज्याला आपण क्वांट म्हणू शकतो किंवा मॅथ्स म्हणू शकतो. ठीक आहे, तर तोही 40 क्वेश्चन आहे, 40 मार्क आहे. आणि सध्या तरी कंबाईंड टायमिंग आहे 45 मिनिट. पण मी जसा की एक रील बनवलेला होता त्यामध्ये सांगितलेलं आहे की टाईम, सेक्शनल टाईम आणण्याचे जे चान्सेस आहे किंवा जर म्हणजे त्यांनी तो रिझर्व केलेला आहे स्वतःकडे, म्हणजे IBPS जर चाहे तो सेक्शनल टायमिंगसुद्धा आणू शकते, म्हणजे तुमच्या कॉल लेटरवर डायरेक्टली तुम्हाला माहीत पडू शकते. तो बी प्रिपेअर फॉर दॅट, हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तो आपल्याला इथं 2च सब्जेक्ट आहे, एक आहे रिझनिंग, दुसरा आहे न्यूमेरिकल ॲबिलिटी ज्याला आपण क्वांट म्हणतो. एका क्वेश्चनला 1 मार्क आहे, म्हणजे जर आपण इथं बघितलं टोटल 80 क्वेश्चन आणि 80 मार्क्स असा हा पॅटर्न राहतो. आणि आपला जो टाईम आहे तो 45 मिनिट आहे. आणि सध्या तरी आपल्याला चॉईस आहे की तुम्हाला पहिले मॅथ्स सोडवायचं असेल मॅथ्स सोडू शकता, अदरवाईज रिझनिंग सॉल्व करायचं असेल तुम्ही रिझनिंग सॉल्व करू शकता. ठीक आहे, आणि यामध्ये जर बघितलं तर 0.25ची निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे एक क्वेश्चन जर चुकला आपला तर 0.25 मार्क्स काय होतील, आपले मायनस होतील. तर हा झाला एक्झाम पॅटर्न, जो की बऱ्याच जणांना माहीतच असतो. दुसरी गोष्ट आपल्याला बघायची आहे आता, ठीक आहे, की जो क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, ठीक आहे, न्यूमेरिकल ॲबिलिटी ज्याला म्हटलं आपण, त्याच्यात RRB क्लर्कमध्ये पहिले आपण कशाबद्दल बघत आहे, क्लर्कमध्ये. तो क्लर्कमध्ये क्वेश्चनचा पॅटर्न कसा असतो. ठीक आहे, तो क्वेश्चन पॅटर्न जर बघितला तर हे 3 टॉपिक बघा, 1, 2 आणि 3. आता जे विद्यार्थी बँकिंगचं प्रिपरेशन करत आहे त्यांना माहीतच आहे की हे 3 टॉपिकपैकी इन जनरल जर एक्झाम राहिल्या, म्हणजे IBPS PO किंवा IBPS क्लर्क जर बघितलं तर हे 3 टॉपिक मिळून फक्त 10 मार्कासाठी क्वेश्चन येतात. आणि जर आपण क्लरिकल लेवलची RRB क्लर्क विशेषतः जेव्हा याच्याबद्दल बोलत आहे तो 20 क्वेश्चन आपल्याला या 3 टॉपिकवरून बघायला मिळतात. म्हणजे आता 40 मार्काचा जर न्यूमेरिकल ॲबिलिटी आहे तो मोर दॅन 50% वेटेज आपल्याला या 3 टॉपिकमधून भेटत आहे. म्हणजे 50% मार्क, 20 मार्क फक्त 3 टॉपिकचा अभ्यास करून आपल्याला भेटू शकतात. आता हे जे 3 टॉपिक आहे याच्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे जास्तीत जास्त, तर पहिली गोष्ट आहे की आपल्याला 20पर्यंत टेबल पार्ट असायला पाहिजे. ठीक आहे, दुसरी गोष्ट स्क्वेअर, 30पर्यंत ॲटलिस्ट स्क्वेअर, आणि जर आपण क्यूब बघितले तर 20पर्यंत क्यूब. आणि स्क्वेअर आहे तो आपल्याला स्क्वेअर रूट पटकन काढता आलं पाहिजे, क्यूब रूट पटकन काढता आलं पाहिजे, पर्सेंटेज पटकन करता आले पाहिजे. या ज्या 4-5 गोष्टी आहे याची आपल्याला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे नियर अबाउट हे 20 मार्क्स या बेसिकवर डिपेंड आहे. क्वेश्चन एकदम इझी लेवलचे येतात, म्हणजे जेवढा जास्त तुम्हाला ट्रिक्स माहिती असतील तेवढा लवकर तुम्ही याचे क्वेश्चन काय करू शकता, सॉल्व करू शकता. ट्रिक्सची प्रॅक्टिस जास्त करावं लागेल. प्रिलिम्स जे आहे पूर्णपणे ट्रिक्सवर डिपेंड आहे, याचे कट ऑफ पण आपण बघणार आहे.
जर पेपर इझी आहे तर याचा कट ऑफ पण हाय जातो, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. तर सर्वप्रथम हे 3 टॉपिक करायसाठी हे बेसिक आपल्याकडे असायला पाहिजे. म्हणजे डेलीचं आपण थोडं थोडं जरी केलं, म्हणजे एक टेबल लर्न केला, सोबत समजा आता 19चा एक टेबल केला मी, 15पर्यंत स्क्वेअर केले, दुसऱ्या दिवशी 18चा टेबल केला, 20पर्यंत स्क्वेअर केले, तर असं जरी करत गेलं तर जास्तीत जास्त 10 दिवसात तुमचं हे बेसिक पाठांतर होऊन जाईल पूर्णपणे. म्हणजे छोटे छोटे पार्ट्स करा त्याचे आणि सोबत प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करा. ठीक आहे. तो याचे बरेचसे व्हिडिओ आपल्या पण यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे, सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. तिथे पण तुम्हाला ट्रिक्स सापडून जातील. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईव्ह सेशनमध्ये याच्या आपण प्रॅक्टिस बॅचेस ऑलरेडी घेतलेल्या आहेत. ठीक आहे. तो तिथं तुम्ही याला बघू शकता. दुसरी गोष्ट तुमच्यासाठी खुशखबर म्हणजे 1 जुलैपासनं आपण, म्हणजे आता ज्या विद्यार्थ्यांचे क्लासेस झालेले आहेत ऑलरेडी, ठीक आहे, आता कुठल्याही क्लासचा जरी विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी आपण प्रॅक्टिस सेशन स्टार्ट करत आहे. तो डेली 9 PM ला, ठीक आहे, किती वाजता, 9 वाजता, डेली 9 वाजता जे आहे आपला लाईव्ह सेशन राहत जाईल यूट्यूबला, ज्याला तुम्ही जॉईन करू शकता. आणि या टॉपिकची आपण त्याच्यामध्ये भरपूर सारी प्रॅक्टिस घेणार आहोत. ठीक आहे. तो हे झालं आपलं 20 मार्काचं. त्याच्यानंतर हा DI, ठीक आहे, DI मीन्स डाटा इंटरप्रिटेशन किंवा डाटा ॲनालिसिस ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. तो त्याच्यावरचे 10 क्वेश्चन येणार आहे. म्हणजे 20 आणि 10 किती क्वेश्चन झाले आपले, 30. आणि जे अरिथमॅटिकचे चॅप्टर आहे, म्हणजे हे 4 चॅप्टर जर बघितले तुम्ही, ठीक आहे, तो आपल्याला 20 आणि 10 30 मार्क देऊन चाललेले आहे. म्हणजे या 4 टॉपिकवर जरी फोकस केला, आता आपल्याला माहिती आहे क्वांटमध्ये 16 ते 17 टॉपिक आहे, पण आपल्याला फोकस किती टॉपिकवर करायचा आहे, मेनली या 4 टॉपिकवर. पहिले हे 4 टॉपिक क्लिअर करा. नंतर जे वर्ड प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, ज्याला आपण अरिथमॅटिक म्हणतो, है ना, तो याच्यावर 10 क्वेश्चन आहे. यातले ॲटलिस्ट, म्हणजे हे 30 ते 30 आपले बरोबर आहे, यातले 5 जरी करू शकलो तरी आपल्यासाठी भरपूर होऊन जाते. ठीक आहे. मग आता क्वांटमध्ये जे अरिथमॅटिक आहे त्याचे कोणते चॅप्टर करायचे, ठीक आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या. एक एज नावाचा चॅप्टर आहे ज्याच्यावर 1 मार्कासाठी क्वेश्चन येतोच. एक परमिटेशन अँड कॉम्बिनेशन आणि दुसरा प्रोबॅबिलिटी, याच्यावर 1 ते 2 क्वेश्चन येण्याचे चान्सेस राहतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲव्हरेज, ठीक आहे, ॲव्हरेजवर 1 क्वेश्चन येतो. आणि जे बाकीचे चॅप्टर्स आहे, ठीक आहे, 16-17 आता उरलेले जे काही चॅप्टर्स आहे त्यातले तुम्हाला जे इझी वाटतात ते चॅप्टर करून जा. म्हणजे 5-6 टॉपिक जर तुम्ही करून गेले, 5-6 चॅप्टर चांगल्या रीतीनं, तर त्यातले तुम्हाला 4-5 प्रॉब्लेम याच्यात सापडून जातील. ठीक आहे. तो मिनिमम समजा हे 30 मार्क आपल्याला घ्यायचेच आहे आणि इथून मिनिमम 5 मार्क, म्हणजे आपला जो आहे क्वांटचा जो अटेम्प्ट आहे तो 30 ते 35च्या घरात असायला पाहिजे, म्हणजे आपले पास होण्याचे चान्सेस वाढतील. ठीक आहे. नेक्स्ट बघा, तो हे झालं क्वांटबद्दल की क्वांटचं प्रिपरेशन कसं करायचं. ठीक आहे. आता क्वांटच्या बाबतीतच जर RRB POच्या बाबतीत बघितलं तर हे बघा, मी जसं तुम्हाला सांगितलं, अदर एक्झामसाठी या 3 टॉपिकवरचे क्वेश्चन काय होतात, कमी होतात. क्लरिकलमध्ये इथून 20 क्वेश्चन एक्सेप्टेड आहेत, ठीक आहे, एक्सपेक्टेड आहेत, आणि इथून किती क्वेश्चन आहे, फक्त 10. म्हणजे इथं 10 क्वेश्चन काय झाले, कमी झाले. आणि POचा मग कट ऑफ पण कमी जातो, ही पण एक गोष्ट आहे त्याच्यासोबतच. ठीक आहे. ते पण आपण बघणार आहे. इथं DI वाढलेला दिसून राहिला आपल्याला. DIचे किती क्वेश्चन झाले, 15. म्हणजे तरी हे 4 टॉपिक मिळून, म्हणजे तुम्ही POची एक्झाम द्यायला जा, क्लरिकलची द्या की कुठलीही एक्झाम द्या, हे 4 टॉपिक जे आहे बँकिंगच्या दृष्टिकोनातून फार इम्पॉर्टंट आहे. ओनली बँकिंगच्या एक्झामसाठी म्हणत आहे. तर या 4 टॉपिकवर मोर दॅन 50% क्वेश्चन तरी आपल्याला पाहायला भेटतात. तर तुम्हाला क्वांटचा अभ्यास करायचा असेल तर सर्वात आधी हे 4 टॉपिक करणं गरजेचं आहे. आणि जसं की मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, 1 जुलैपासून जे आपण लाईव्ह सेशन घेणार आहे यूट्यूबवर, त्याच्यावर आपण या 4ही टॉपिकची खूप चांगल्या रीतीनं प्रॅक्टिस करून घेणार आहे. तो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याची लिंक भेटून जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं अरिथमॅटिक, तर आपण मागे बघितलं की अरिथमॅटिकचे 10 क्वेश्चन होते आणि अरिथमॅटिकचे इथं किती क्वेश्चन झाले, 15 झाले. तर इथंही माझं सजेशन राहील तेच झालं की ते जे तिथे जे मी तुम्हाला चॅप्टर इम्पॉर्टंट सांगितले तसेच तुम्हाला येणारे 6-7 चॅप्टर करून जा चांगल्या रीतीनं. ठीक आहे. आणि इम्पॉर्टंट चॅप्टरसुद्धा मी तुम्हाला सांगितले, त्याचं जर प्रिपरेशन तुम्ही व्यवस्थित केलं तर RRB PO लेवलचा क्वांटसुद्धा तुमचा होऊन जातो. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण रिझनिंगबद्दल. ठीक, रिझनिंगमध्ये जर बघितलं तर लक्षात घ्या, इनइक्वॅलिटी आहे आपल्याला. इनइक्वॅलिटीचे 5 क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो. सिलोजिझम आहे, सिलोजिझमचे 5 क्वेश्चन. त्याच्यानंतर डायरेक्शनचे 2 क्वेश्चन, ब्लड रिलेशन 2 क्वेश्चन, कोडिंग डिकोडिंग 1 क्वेश्चन, अल्फा न्यूमेरिक सिरीज 5 क्वेश्चन आणि पझल. म्हणजे हा एक टॉपिक जर बघितला पझल,
तर मोर दॅन 50% मार्क, म्हणजे आपल्याला माहिती आहे की रिझनिंग 40 मार्कासाठी आहे. तो 40 मार्कापैकी 15 ते 20 मार्कासाठी, म्हणजे PO लेवलचा जर पेपर आहे, म्हणजे RRB PO द्यायला चालले, तो पझलमधून 15 क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. आणि जर क्लर्क लेवलचा पेपर द्यायला चालले तो 20 क्वेश्चन पझलमधून येऊ शकतात. एकदम इझी लेवलच्या पझल असतात. आता रिझनिंग सोडवायचं कसं, तर एक गोष्ट लक्षात घ्या, माझं सजेशन राहील की पझलला पहिले हात नका लावू. स्टार्टिंगला काय करा, इनइक्वालिटीला घ्या, सिलोलिझम घ्या, डायरेक्शन घ्या, ब्लड रिलेशन घ्या, कोडिंग डिकोडिंग घ्या, अल्फा न्यूमेरिक सिरीज स्किप करा. ठीक आहे. अल्फा न्यूमेरिक सिरीज हे जे आहे ना, आपल्याला माहिती आहे की नंबर्स आणि अल्फाबेट्स दिलेले राहतात आणि इकडून म्हणजे लेफ्ट साईडनं 13 नंबर, राईट साईडनं 15 नंबर आणि मग त्याच्या बिटवीनमधला काढा. तो याच्यात जो आहे ना आपला टाईम जाण्याचे जास्त चान्सेस आहे. आणि माझा जो अनुभव आहे त्याच्यानुसार रिझनिंग जसं तुम्ही सोडवायला घेता तसं सर्वात पहिले तुम्हाला अल्फा न्यूमेरिक सिरीज दिसून जाते. आणि बरेच विद्यार्थी याच्या मागे लागतात या टॉपिकच्या. आणि हा टॉपिक जो आहे टाईम कन्झ्युमिंग आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचा टाईम वेस्टेज जाण्याचे चान्सेस इथं जास्त आहे. तो माझं म्हणणं राहील की पहिले हे टॉपिक सोडवा सर्वेचे सर्वे, मग पझलवर या. आणि शेवटचे जे 3 मिनटं 2-3 मिनटं आहे, तुम्हाला याची स्ट्रॅटेजी बनवावं लागेल टाईम कसा डिवाईड करायचा आहे. तर शेवटचे 2-3 मिनटं जे आहे ते अल्फा न्यूमेरिक सिरीजला द्या, म्हणजे त्यामध्ये तुमचा जास्त टाईम जो आहे तो वेस्ट जाणार नाही. ठीक आहे. तो हे झालं रिझनिंगबद्दल. ठीक आहे. तर 2च सब्जेक्ट आहे प्रिलिम्समध्ये. जसं की आपण बोललो होतो कटऑफबद्दल बोलूया. ठीक आहे. महाराष्ट्राचा कट ऑफ RRB आपण महाराष्ट्रातूनच देत आहे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. तो 2020चा जो कट ऑफ होता 80 आउट ऑफ 67 वर गेलेला आहे. 2021चा आहे 72.75 वर. ठीक आहे. हा जनरलचा कट ऑफ पकडलेला आहे आपण. 2022चा जर बघितला 67 वर गेला आणि 2023चा जर बघितला तो गेलेला आहे 71.25 वर. ठीक आहे. तो आपण नियर अबाउट जर इथं बघितलं, ठीक आहे, म्हणजे 65 to 80च्या बिटवीन कट ऑफ आपल्याला दिसत आहे. हे क्लरिकलबद्दल बोलत आहे आपण. क्लर्कमध्ये 65 to 80च्या बिटवीन आपल्याला कट ऑफ दिसत आहे. ठीक आहे. म्हणजे आपला जो अटेम्प्ट आहे तो अबोव 70च असायला पाहिजे. अबोव किती असायला पाहिजे, 70. हे आपण गृहीत धरू. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कधीच कट ऑफवर, म्हणजे हे कट ऑफ तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्हाला याच्यानुसारच प्रॅक्टिस करायची आहे, हे तर सजेशन आहेच. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कधी कधी काय होते की पेपर एखादा कठीण येऊन जातो एखाद्या शिफ्टला, तर नॉर्मलायझेशन मेथड वापरला जाते. तो आता म्हणजे एखाद्या वेळेला काय होते की आपले 60च क्वेश्चन अटेम्प्ट झाले फॉर एक्झाम्पल, आणि तुमच्या मित्रांनी जे म्हणजे समजा एक तुमचा फ्रेंड आहे ज्यांनी 9च्या शिफ्टमध्ये पेपर दिला आणि तुमचा 4 वाजता पेपर आहे, तर 9 AM चा जो पेपर आहे तो इझी आला आणि 4 PM चा जो पेपर आहे समजा तो हार्ड आला, डिफिकल्ट आला. आणि तुमच्या मित्राचे क्वेश्चन अटेम्प्ट झाले 75 आणि तुमचे होऊन राहिले 60. ठीक आहे. तो तिथं पॅनिक होऊ नका. म्हणजे काही विद्यार्थी इथं काय करतात, अरे माझ्या फ्रेंडचे तर 75 अटेम्प्ट झाले आणि माझे तर 55 होऊन राहिले, तसंही मी फेल आहे, है ना. तर मग बरेच जण अंदाजी टोले मारून येतात. तर अंदाजी टोले बिलकुल मारू नका. पहिली गोष्ट तर तुमचं ओरिजिनल ॲनालिसिस तुम्हाला समजणार नाही की आपल्याला किती मार्क भेटले, किती अटेम्प्ट झालेले आहेत. ठीक आहे. आणि एखाद्या वेळेला जर नॉर्मलाइज झालं तर कदाचित तुमचे मार्क त्याच्यापेक्षाही जास्त भेटू शकतात. असं घडलेलं आहे. म्हणजे एक विद्यार्थी 80 अटेम्प्ट करून येऊन राहिला तरी तो फेल आहे आणि एखादा व्यक्ती 65 अटेम्प्ट करून येऊन राहिला आणि तो काय आहे, पास आहे. तर नॉर्मलायझेशन एवढा मोठा डिफरन्स क्रिएट करू शकतो. प्रत्येकाची शिफ्ट वेगळी राहते. ठीक आहे. तो प्रत्येकाचा पेपर पण वेगळा आहे आणि पेपरची डिफिकल्टी लेवल पण वेगळी आहे. तर माझं सजेशन राहील, काही जरी झालं म्हणजे तुमचा 50 जरी अटेम्प्ट होत आहे तो 50च करा, अंदाजी टोले बिलकुल मारू नका. ठीक आहे. तो हे झाले आपले क्लरिकलचे कट ऑफ. POचे जे कट ऑफ आहे ते याच्यापेक्षा कमी जात असतात. ठीक आहे. POचे कट ऑफ जर आपण बघितले, ठीक आहे, 2020चा कट ऑफ आहे 47.25. ठीक आहे. 21चा आपल्याला दिसून राहिला 53.75, 22चा आहे 51.75 आणि 2023चा आहे 46. म्हणजे एक अंदाज जर आपण घेतला इथे, ठीक आहे, एवढा कट ऑफवरून, तो एक अंदाज येतो की 45 to 55च्या मधात हा कट ऑफ खेळतो आउट ऑफ 80. 80 पैकी 45 ते 55 मार्काच्या मधात जो आहे तो कट ऑफ असतो. हा आपण अंदाज धरू शकतो. आणि आता सब्जेक्ट जे आहे ते मॅथ्स आणि रिझनिंगच आहे. इंग्लिश जर सब्जेक्ट असला तर निगेटिव्ह मार्किंग येण्याचे चान्सेस जास्त राहतात. पण आपल्याला माहीत आहे मॅथ्समध्ये बाप दाखवणे तर श्राद्ध करावाला कार्यक्रम आहे. म्हणजे जे आन्सर आहे 2 गुणेला 4 8 होतात, तर ते इथेही 8 होतात आणि कुठेही जरी तुम्ही कॅल्क्युलेशन केलं त्याचा आन्सर 8च येणार आहे. ठीक आहे. तो इथं चुकण्याचे चान्सेस कमी आहे, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग कमी आहे. ठीक आहे. म्हणजे आपला जो अटेम्प्ट आहे तो
60 to 65च्या मधात जरी असेल पी ओसाठी तरी बेटर आहे. म्हणजे रिझनिंग आणि मॅथ्समध्ये चुकण्याची चान्सेसच नसायला पाहिजे, म्हणजे आपले बरोबर असायलाच पाहिजे. ठीक आहे. तरी सिली मिस्टेक काही विद्यार्थ्यांच्या होतात, तर त्या थोड्याशा तुम्हाला कव्हर करणं आहे. पेपरची प्रॅक्टिस खूप चांगली करणं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर हे झालं आपल्या एक्झामबद्दल. जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, पुन्हा एक वेळा रिपीट करतो की तुमच्यासाठी ज्यांचे ऑलरेडी क्लासेस झालेले आहे आणि विद्यार्थी जे प्रॅक्टिस करत आहे त्यांच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला डेलीचा आपण प्रॅक्टिस सेशन घेऊन येत आहोत RRBसाठी. ठीक आहे. तर नक्की आपल्यासोबत जुडलेले राहा. बाकी आता जे नवीन विद्यार्थी आहे ज्यांचं नुकतं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्यांना आता या वर्षीसाठी तर मी म्हणणार नाही. ठीक आहे. जे काही आहे फ्रँकली आहे, म्हणजे आत्ता 1 जुलैपासून आपली बॅच सुरू होत आहे आणि ती बॅच जॉईन करून तुम्ही ऑगस्ट महिन्याची परीक्षा पास होसाल असं मी बाकीत करत नाही. तुम्हाला फ्रँकली सांगतो, हे जे काही 1 जुलैची बॅच आहे ही नेक्स्ट इयरसाठी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी आपण प्रॅक्टिस बॅच टाकत आहोत. ठीक आहे. तो जे न्यू विद्यार्थी आहे ते आपल्या क्लासेसला जॉईन करू शकतात 1 जुलै मंडेपासून. ठीक आहे. जो बॅचचा टायमिंग आहे तो आहे 10 ते 12 आणि 6 ते 8, म्हणजे एक तर 10 ते 12ची बॅच तुम्ही जॉईन करू शकता, अदरवाईज 6 to 8 PM ची बॅच तुम्ही जॉईन करू शकता. यासोबतच जर सांगायचं झालं तर जे काही बाहेरगावचे विद्यार्थी असतील, वर्किंग पर्सन असतील, त्यांना जर आपल्या क्लासेससोबत जुळायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन आणि रेकॉर्डेड क्लासेस, रेकॉर्डेड आणि लाईव्ह हे सर्व काही तुम्हाला प्रोव्हाइड होऊ शकते. त्यासाठी तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. हा माझा नंबर आहे 7972209893. या नंबरवर तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करा. आम्ही नक्कीच तुमची हेल्प करू आणि तुमचं एम अचीव करण्यासाठी तुम्हाला मदत करू. थँक्यू व्हेरी मच.